अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या मला बिलकुल आवडत नाहीत आणि आम्ही आमच्या घराण्यात असते, आम्ही या गोष्टी मानत नाही. म्हणजे एखाद्या आमच्याकडे घरात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्याला पोचवून आल्यानंतर आम्ही कुठलाही विधी केला जात नाही, आमच्याकडे काही करत नाही आम्ही. आता ते एवढे मोठे स्टार आहेत, मराठीतले आपण सुपरस्टार म्हणायला हरकत नाही त्याला. तर सगळ्यांनी माझ्यापासून सगळ्यांनीच एक गोष्ट शिकली पाहिजे की ते कुठले टँट्रम्स नसतात त्यांचे या वयात. ते आता जे नवीन मुलं आम्ही बघतो की सिरियल वगैरे किंवा या सिनेमामध्ये, तर त्यांना व्हॅनिटी हवी असते, त्यांना अमुकच त्यांचं खाण्यापिण्याचे हेच वेगळे असतात, ज्यूसच पाहिजे, अमुक पाहिजे. पण एवढ्या वर्ष तसं काम केलेला एक्सपिरियन्स माणूस आज कुठल्याही अशा प्रकारच्या डिमांड करत नाही. तो काय डिमांड करतो? हाय, हॅलो, नमस्कार. आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दस्तूर खुद्द माधव अभ्यंकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पर्सनल लाईफमध्ये माधव अभ्यंकर ह्याकडं कसं बघतात, कर्मकांड ह्या विषयाकडे? नाही, मी अजिबात त्याच्यामध्ये पडत नाही. मला त्या रिच्युअल्स वगैरे कुठली जी आहेत, अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या मला बिलकुल आवडत नाहीत आणि आम्ही आमच्या घराण्यात असते, आम्ही या गोष्टी मानत नाही. म्हणजे एखाद्या आमच्याकडे घरात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्याला पोचवून आल्यानंतर आम्ही कुठलाही विधी केला जात नाही, आमच्याकडे काही करत नाही आम्ही. त्याच्याऐवजी आम्ही काय करतो, तर समाजातले काही असे घटक असतील की त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना आम्ही ती मदत करतो. मग अपंगांना काही मदत करता आली तर करतो, काय रक्तदान करतो किंवा शालेय पुस्तकं वगैरे वाटतो, वह्या वाटतो, असं या रूपाने आम्ही काहीतरी करतो. किंवा दिवाळीमध्ये आम्ही अनाथ आश्रमात जातो, तिथे त्या मुलांना हवा तेवढं त्यांना फराळ वगैरे सगळं त्यांना देतो. या बाकीच्या गोष्टीत आम्ही कधीही पडत नाही, त्याच्यामुळे माझा त्याच्यावर काही विश्वास नाही. आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा हा एक खूप मोठं एक कीड म्हणू शकतो आपण लागलेली आहे. तर ह्याचा म्हणजे बऱ्याचदा अवेअरनेस हा खूप कमी आहे. तर तो अवेअरनेस वाढण्यासाठी किंवा तरुण पिढीला तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता त्या बाबतीत, अंधश्रद्धेबाबतीत? अंधश्रद्धा पूर्वीपेक्षा आताची खूप कमी झाली. अनिस वगैरे सारख्या संस्था आहे, खूप चांगलं काम ते करतात आणि त्याची फार मोठी गरज आहे. आणि चित्रपट असेल, सिरियल असेल, नाटक असेल, याच्या माध्यमातून जेवढं तुम्ही प्रबोधन कराल तेवढं लोकांपर्यंत ते पोचतं. खरं सांगायचं तर आता काय झालं की एका विशिष्ट वयानंतरच्या लोकांना सांगण्यात काय अर्थ नसतो. खरे, तुम्ही जसं म्हणालात आत्ता की तरुणांना तुम्हाला आता कन्व्हिन्स करायला पाहिजे की बाबांनो असं हे असं आहे. तुम्ही श्रद्धा असू शकते, एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असू शकते, एखाद्या वस्तूवर श्रद्धा असू शकते, एखाद्या विषयावर श्रद्धा असू शकते, पण त्याची अंधश्रद्धा नाही होता कामा. त्याचा अतिरेक झाला की मग ते अंधश्रद्धाच होणार त्याची. पण या अशा काही संस्था पण आहेत आपल्या देशात आहेत, तर त्या काहीतरी हे कार्य सतत करत असतात. त्याच्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागतो, यातना भोगाव्या लागतात, पण तरी ते हटत नाहीत आणि ते करतात. आणि खरंच त्यांच्याचमुळे बऱ्याचशा अंधश्रद्धांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता तशा कमी होत चाललेल्या आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. विज्ञानाकडे तुम्ही बघितलं पाहिजे, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं पाहिजे. अशोक सराफ यांच्याबरोबर खूप मोठा स्क्रीन टाईम तुम्हाला मिळतोय, तो अनुभव कसा होता? सराफसारखा एक दिग्गज कलाकार, त्याच्याबरोबर काम करायला मिळालं. शिकण्यासारखं तर विद्यार्थी दशेतच असला पाहिजे अभिनेता, असं मी मानणारा माणूस आहे की मला सगळंच येतं आहे, आता मला काही सांगा तुम्ही करतो, असं होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टी शिकावी लागते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. आणि मजाच म्हणजे काय म्हणतो ना, आपलं एक समाधान हवं असतं आणि ते समाधान तसं त्यांच्याबरोबर काम करताना मिळालं. जसं तुम्ही आत्ता मेन्शन केलं की विद्यार्थी दशेतच असतो आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात. तुम्ही मामांकडनं एक अशी त्यांची हे गुण जो तुम्ही आत्मसात करू इच्छिता किंवा करत आहात? तसं मला नाही सांगता येणार, पण ते जसे पंक्च्युअल आहेत, वेळेत येणं वगैरे, तर मी पण पूर्वीपासूनच पंक्च्युअल आहे. म्हणजे मला थोडा जरी उशीर झाला ना तर असं त्रास व्हायला लागतो, मला काहीतरी मिस झालं आहे असं वाटायला लागतं. तर त्या बाबतीत ते पंक्च्युअल आहेत, त्यामुळे तो तर प्रश्नच नाही आहे. ते आता ते एवढे मोठे स्टार आहेत, मराठीतले आपण सुपरस्टार म्हणायला हरकत नाही त्याला. तर सगळ्यांनी माझ्यापासून सगळ्यांनीच एक गोष्ट शिकली पाहिजे की ते कुठले टँट्रम्स नसतात त्यांचे या वयात. आता जे नवीन मुलं आम्ही बघतो की सिरियल वगैरे किंवा या सिनेमामध्ये, तर त्यांना व्हॅनिटी हवी असते, त्यांना अमुकच त्यांचं खाण्यापिण्याचे हेच वेगळे असतात, ज्यूसच पाहिजे, अमुक पाहिजे.
पण एवढ्या वर्ष तसं काम केलेला एक्सपिरियन्स माणूस आज कुठल्याही अशा प्रकारच्या डिमांड करत नाही. तो काय डिमांड करतो, आले स्क्रिप्ट दे रे बाबा. हां, त्यांना स्क्रिप्ट हवं असतं आल्या तिथे त्यांचं माझं जुळतं. मला तो व्हॅनिटीतनी नसली तरी मला काही प्रॉब्लेम नसतो. मी कुठेही बसू शकतो, झाडाखाली सुद्धा बसू शकतो. तर आपण आयुष्यात आपण जन्म काय असं व्हॅनिटीतनं वगैरे झालेलं नाही आहे, त्यामुळे ते आताची सोय आहे. पण मोस्टली मराठीमध्ये तशी ही जी सिनियर मंडळी आहेत ना, ही खूप सोशिक आणि चांगली आहेत. त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत, त्यांना असलं काहीतरी भंपकगिरीमध्ये हे नसतं. पण ते सर्वांगीण सगळ्यांचा विचार करतात, म्हणजे सगळ्यांशी ते चांगलं वागतात. ओके. हां, दिग्दर्शक नवीन असो जुना असो ते रिस्पेक्टफुली वागतात सगळ्यांशी. अगदी स्पॉटबॉयशी सुद्धा ते रिस्पेक्टफुली वागतात. तर या अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत की साधं असावं, तुमच्या कामातनं तुम्ही कोण आहात हे दिसलं पाहिजे, ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे, हे त्यांच्याकडनं शिकणारी गोष्ट आहे. ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली त्याबद्दल थोडंसं सांग. लाईफलाईन हा सिनेमा ॲक्च्युली नंतरचा आहे. याच्या आधी सिनेमाचा जो दिग्दर्शक आहे साहिल शिरवईकर, ओके, हा चित्रपटविषयी जे शिक्षण घेत होता त्याचं तो एक असाइनमेंट असते त्यांना, शेवटच्या वर्षाला डिप्लोमा असतो. तर तेव्हा त्यांनी मला ॲप्रोच केला होता आणि हेच कथानक, फक्त ह्याच्यात खूप विस्ताराने गोष्टी आहेत, त्याच्यात अगदी थोडक्यात त्यांनी एक 20 मिनटात त्याला हेच कथानक त्यांनी दाखवलं होतं. आणि त्याच्यासाठी त्या भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं होतं, या किरवंताच्या भूमिकेसाठी. तर तेव्हा माझ्याकडे वेळ होता जरा, तर म्हटलं करीन. मला त्यांनी स्टोरी सांगितल्यावर ते आवडली आणि त्यांनी ती केली. आणि तेव्हाच मी त्याला म्हटलं की अरे खूप विषय चांगला आहे, वेगळा आहे, याचा चित्रपट करता आला तर बघ. पण हल्ली ज्यांना प्रॉपर किंवा आपण म्हणतो ना मनापासून एखादा चित्रपट करायचा आहे, एखादा चांगलं जॉनर दाखवायचं, त्यांना फायनान्सर मिळत नाहीत. खरं. नको त्या लोकांना फायनान्सर मिळतात किंवा ते त्यांच्याकडे काहीतरी ट्रिक असेल की ते, आणि ते वाया घालवतात, ते निर्मात्याला वाया घालवतात, तो सिनेमा वाया घालवतात, सगळंच वाया घालवतात ते. पण हे कुठेतरी त्यांनी डोक्यात ठेवलं किंवा त्याच्याही आधी त्याच्याही मनात असेल की असं काहीतरी आपण करू शकूयात का, करू शकतो का. आणि काही वर्षांनी त्याचा मला परत फोन आला की सर म्हणे आपण भेटूयात का, मी हा सिनेमा करायचं ठरवलं आहे, आपण डिप्लोमा केलं त्याच्यावर. अरे वा म्हटलं, व्हेरी गुड. तर मग झालं, भेटलो आम्ही. त्याने मग सगळी स्टोरी पुन्हा एकदा ऐकवली नव्याने. त्याच्यात अनेक गोष्टी, अनेक वेगळे कंगोरे त्याच्यात आता ॲड झाले होते. तर म्हटलं की मग डॉक्टरची भूमिका कोण करते, तर म्हटलं अशोक सराफांशी कॉन्टॅक्ट करणं चालू आहे. तर त्यांनी जर होकार दिला तर फार चांगलं होईल. तर म्हटलं अरे मस्त, तू ॲप्रोच हो म्हटलं, बिंदास, काय नाही. आणि कोणाच्या वशिल्याने जाण्यापेक्षा आपण स्वतः गेलेलं बरं असतं म्हटलं. म्हणजे त्या माणसाला जास्त बरं वाटतं की कोणतरी एक तरुण मुलगा आला आहे आणि पहिलीच फिल्म आहे त्याची, त्यांनी होकार दिला आणि ही अशी फिल्म झाली. ओके. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, का बघावा लाईफलाईन? जरूर बघा. या प्रकारचे जॉनर्स खूप कमी वेळा लोकांना बघायला मिळतात, खूप कमी वेळा लोक तयार करतात. तर नक्की 2 ऑगस्टला लाईफलाईन हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा. तो नंतर टी व्हीवर येईल वगैरे याची वाट बघत बसू नका. तर चांगले दिवस मराठीला येत आहेत, ते असेच पुढे चालू राहावेत असं वाटतं. थँक्यू सो मच सर, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्या.